नमस्कार. आजपासून आपल्यासाठी कथा वाचनाला सुरुवात केली आहे. आज पहिली कथा घेतोय. आदरणीय शंकर पाटील कथाकार यांनी लिहिलेली कथा गणपतीचा गाव. आपल्याला नक्की आवडेल. खूप छान कथा आहे. शेवटच्या पालखीला जत्रा नेहमीच भरगच्च भरत असते. ही पालखी निघायला अजून 2 तास अवकाश होता, तरी माणसांची सकाळपासून रीघ लागली होती. मोटारी सारख्या भरून येत होत्या आणि माणसं आसरा धरायला पाहुण्यापैकी ओळख काढत होते. तसं गाव फार मोठं नसलं तरी पाहुणे गल्ली बोळातनं चुकत होते आणि नीट वाटेला यायला 4 चौघांना विचारणा भाग पडत होता. जत्रा आली म्हणजे या चौकशीला गावकरी कंटाळून जात असत. त्यातल्या त्यात हमरस्त्यावर पेठेत घर असणाऱ्यांना हे जत्रेकरी अगदी भंडावून सोडत असत. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांना पत्ते सांगण्यात काही गंमत असेल का? मग माणूस का कंटाळू नये? नुकती दुपारची जेवणं खावणं झाली होती आणि पान खाऊन जरा डुलका घ्यावा असा विचार मनात येऊन मी तक्त्या उशाला घेणार एवढ्यात एक म्हातारी बाई डोक्यावर गठळ घेऊन काठी टेकत दारात आली व मला सोप्यात बघून म्हणाली, "पाहुणं, गणपती कुठे राहते हो?" आलेला डुलका गेला आणि मी उठून बाहेर जाऊन म्हणालो, कोण गणपती आजीबाई?" पडदा आलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत बाई म्हणाली, "गणपती हो." मी पुन्हा म्हणालो, "कोण गणपती? ह्या गावात गणपती अनेक आहेत. त्यातला तुमचा गणपती कोणता?" ह्या गावात गणपती अनेक आहेत हे कळून त्या आजीबाईला आश्चर्य वाटलं आणि आता काय खूण सांगावी म्हणजे ओळख पटेल असा विचार करत ती हातानंच हवेत चित्र रेखाटून म्हणाली, "त्यो आहे की असा असा गणपती म्हणतात त्याला." आजीबाई दारात बराच वेळ उभी राहून हवेतच हातानं वर्णन करू लागली. तसे शेजारी पाजेरीही गोळा होऊ लागले. बारीक चौकशी सुरू झाली. उघड्या अंगावरून हात फिरवत अण्णा मिठारी म्हणाला, "बाई, तुझ्या गणपतीचं सगळं नाव काय?" ती अण्णा मिठाऱ्याकडे तोंड वळून म्हणाली, "सगळं नाव म्हणजे?" मग मिठारी कुलपात चापी फिरवल्यागत आपल्या बेंबीत बोट घालून खुलासेवार सांगू लागला, "बाई, सगळं नाव म्हणजे त्याचं, त्याच्या बाचं आणि त्याचं आडनाव सांगा की, नुसतं गणपती म्हणून कसं कळत?"